घेऊन आक्रमक आहे? कारण हे सरकार ईव्हीएम सरकार आहे, देशभर त्याच्याबद्दल आक्रमकता आहे. राज्यामध्ये तर सर आंदोलन करताय ईव्हीएम विरोधात. आणि म्हणून याच्या विरुद्ध आवाज महाविकास आघाडी पूर्णपणे उठवणार. सरकार फक्त आणि फक्त या ईव्हीएमच्या मशीन मध्ये गोंधळ. सर आज आंदोलन होत आहे ईव्हीएम विरोधात, काय सांगा? बिलकुल हे ईव्हीएमचं सरकार आहे. हे सरकार काही जनमतावर आलेलं नाही. ईव्हीएम हटवलंच पाहिजे. मला वाटतं ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, ईव्हीएम हटाव. पण सत्ताधारी असं म्हणतात की हेच आंदोलन त्यांनी लोकसभेच्या वेळेला का नाही केलं, तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. मशीन बदलले ना तुम्ही यावेळेस. तुमचा असा आरोप आहे का की मशीन बदलल्या? लोकसभेचा पराभव पाहूनच तुम्ही यावेळेस ईव्हीएम मध्ये घोळ केलाय ना. नक्कीच विरोधक आता असं म्हणतायत की लोकसभेच्या ज्या मशीन होत्या त्या आता बदलल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात विरोधक आता आंदोलन करू लागलेले आहेत. आपण पाहू शकता आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि विरोधक ईव्हीएमला घेऊन आक्रमक झालेले आहेत. लोकसभेला आमचा विजय झाला होता आणि तोच विजय पूर्ण पलटायला त्यांनी ईव्हीएम हटवली, म्हणून आता विरोधक पूर्णपणे आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ईव्हीएम हटवा, अरे ईव्हीएम हटवा. भवितव्य आहे, नाहीतर लोकशाहीला भवितव्य नाही आणि म्हणून आमचा लढा सुरू आहे, सुरू राहणार आहे. इकडे तर आपण नागपूरमधली दृश्य बघतोय. विरोधक आता ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेले आहे. हातामध्ये ईव्हीएमची प्रतिकृती घेत नागपूर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन आता बघायला मिळणार आहे. अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव हे सर्व विरोधकांचे महत्त्वाचे नेते सध्या विधिमंडळ कार्यालयाच्या परिसरामध्ये आहेत आणि ईव्हीएम विरोधात या सर्वांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. लोकसभेमध्ये जो पराभव झालेला आहे तो पराभव पाहूनच आता पुन्हा एकदा ईव्हीएम मध्ये बदल करण्यात आला असा थेट आरोप अंबादास दानवे यांनी विरोधकांवर केलाय. आपण पाहू शकतो ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव असे नारे यावेळेस विरोधकांकडून दिले जात आहेत. बॉस थोड़ा साइड हो जाएंगे प्लीज. हेलो.